दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला महिना उलटला आहे. दरम्यान या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. आता त्यांचे पुत्र जय पवार यांनी एक असा व्हिडिओ समोर आणलाय ज्याने खळबळ उडाली आहे. विमान कंपनीच्या मालकाचा निष्काळजीपणा या व्हिडिओतून चव्हाट्यावर आलाय. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या चौकशीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. अधिकृत तपास अहवालात झाडाला धडकून विमान कोसळले असे साधे कारण दिले जात असतानाच जय पवार यांनी बाहेर आणलेल्या या एका व्हिडिओने संपूर्ण प्रकरणाचा रोखच बदलला आहे. समोर आलेल्या व्हिडिओनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अजित पवार यांचा विमान अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल अलीकडे सादर करण्यात आला होता. मात्र हा अहवाल वरचा आणि धातूर असल्याचं सांगत कुटुंबियांनी आणि समर्थकांनी तो फेटाळून लावला. याच संशयाच्या वातावरणात जय पवार यांनी VSR कंपनीचे मालक रोहित सिंग यांचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. व्हिडिओमध्ये कंपनीचे मालक रोहित सिंग स्वतः मुख्य पायलटच्या सीटवर बसलेले असून विमान हवेत असताना ते चक्क झोपा काढताना दिसत आहे. दरम्यान जय पवारांनी व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केलाय. जय पवारांनी DGCA साकडे घालत रोहित सिंग यांना तत्काळ अटक करण्याची आणि VSRची सर्व विमाने ग्राउंड करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.